नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खास आहे. कशासाठी? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026मध्ये जो अधिक मास येणार आहे, जो प्रत्येक 3 वर्षानंतर एकदा येत असतो. तर त्यामध्ये काय करावं, तो कधी आहे, काय टाळावं, काय करू नये, कुठल्या धार्मिक परंपरा पाळल्या जातात, त्याचबरोबर महिलांनी जोडवी कधी बदलावीत, जोडवी बदलताना कुठली चूक करू नये, त्याचबरोबर मुलींनी आईची ओटी कशी भरावी, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये विस्तृत पाहणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, दर काही वर्षांनी एक असा पवित्र महिना येतो जो देवांना अतिशय प्रिय असतो. ज्या महिन्यात केलेली छोटीशी पूजा सुद्धा 1000 पट फळ देते. ज्या महिन्यात दान, जप, नामस्मरण केल्याने पापक्षय होतो आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात. होय मंडळी, आपण बोलतोय ते अधिक मासाबद्दल. तर ओम नमः शिवाय. अधिक मास म्हणजे नेमकं काय, हे आपण पाहणार आहोत. 2026मध्ये अधिक मास नेमकं कधी आहे, ह्या काळात काय करावं, काय करू नये, जोडवी कधी बदलावीत, त्याचबरोबर मुलीने आपल्या आईची ओटी का भरावी आणि कशी भरावी, कोणती पूजा करावी, कोणते मंत्र जपावेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी कुठेही स्किप न करता व्यवस्थित बघा. तर मंडळी, अधिक मास म्हणजे नेमकं काय? तर हिंदू पंचांगानुसार सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेत फरक पडतो. तो फरक समतोल ठेवण्यासाठी साधारणपणे 3 वर्षातून एकदा अधिक मासाचा महिना येतो. यालाच म्हणतात अधिक महिना, मलमास, पुरुषोत्तम मास किंवा मग धोंड्याचा महिना. या महिन्याचे अधिपती श्री भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. म्हणूनच ह्या काळात विष्णूंची उपासना केली जाते, त्यांचं नामस्मरण केलं जातं, व्रत उपवास केले जातात आणि हे सगळं फार फलदायी असतं. आता 2026मध्ये अधिक मास नेमका कधी आहे? तर आता पंचांगानुसार तारीख थोडीफार बदलू शकते. तर साधारणतः श्रावण भाद्रपद दरम्यान अधिक मास येण्याची शक्यता असते. या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नामकरण हे सगळे शुभ संस्कार सहसा टाळावेत. अधिक मासात काय करावं? तर नामस्मरण आणि जप शक्यतो जास्तीत जास्त करावा. विष्णू सहस्त्रनाम वाचावं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. हरे राम हरे कृष्ण मंत्र म्हणावा. रोज तुमच्याच्याने जर शक्य झालं तर 1 माळ जप करावा. दानधर्म करावं, अन्नदान करावं, वस्त्रदान, गूळ, तांदूळ, तूप, काळ्या तिळाचं दान, काळ्या वस्त्राचं दान करावं. ह्या मासातील दान तुम्हाला 1000 पटीने जास्तीचं पुण्य देत असतं. त्याचबरोबर ह्या महिन्यात येणारे एकादशी व्रत, गुरुवार व्रत हे सगळे व्रत करावेत. ह्या वेळात सात्विक आहार ह्या महिन्यात घ्यावा. त्याचबरोबर विष्णू पुराण, श्रीमद भागवत, रामायण अशा पुराणांचंही ह्या महिन्यात वाचन केलं जातं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय, हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वसुदेवायही नक्की टाईप करा. तर अधिक मासात नेमकं काय करू नये? तर कधीही विवाह किंवा साखरपुडा करू नये. कुठल्याही नवीन व्यवसायाची सुरुवात अधिक मासात करू नये. घर खरेदी किंवा गृहप्रवेश करू नये. भोगविलास, मद्यपान करू नये. तामसी आहार म्हणजे मांस, मद्य असा आहार घेऊ नये. आता खास विषय म्हणजे महिलांनी जोडवी कधी बदलावीत? तर अधिक मासात जोडवी बदलू नयेत, कारण हा काळ शुभ कर्मासाठी नसतो. जोडवी बदलण्यासाठी तुम्ही कुठल्याही बाकी महिन्यात अमावस्या पौर्णिमेला सोडून शुभ दिवशी जोडवी बदलू शकता. आता मुलीने आईची ओटी का भरावी व कशी भरावी? तर अधिक मासात आईची ओटी भरणे फार पुण्यदायी मानले जाते, कारण आई म्हणजे प्रत्यक्ष देवीचं रूप असतं. तिचा आशीर्वाद आयुष्यभर आपल्याला साथ देतो. त्यामुळे आपल्याला वैवाहिक शांती मिळते, संतती सुख आपल्या नशिबी वाढते. आईची ओटी भरण्यासाठी जसं की तांदूळ, हळद, कुंकू, नारळ, साडी, ब्लाऊज पीस घ्यावा, एखादा गोड पदार्थ घ्यावा, आईची ओटी भरावी, पाया पडावं आणि मातृदेवो भव म्हणावं. अधिक मासात पुरुषोत्तम मासव्रत केलं जातं. त्याचबरोबर विष्णू लक्ष्मी पूजा केली जाते, तुलसी पूजन केलं जातं, दीपदान केलं जातं. ह्यापैकी कुठलंही एखादी विशेष पूजा तुम्ही करू शकता.
तर मैत्रिणींनो, अधिक मास हा केवळ टाळण्याचा महिना नाहीये, तर आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा हा महिना मानला जातो. आध्यात्मिक उन्नतीची सुवर्ण संधी ह्या महिन्यात आपल्याला मिळते. ह्या महिन्यात जर तुम्ही मनापासून नामस्मरण केलं, दानधर्म केला, संयम पाळला, तर तुम्हाला ह्याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे मिळतील. मंडळी, अधिक मासाचा महिना फार महत्त्वाचा असतो. या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात उलाढाली उलगडी होत असतात. तर आपण ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहिलं आहे त्या पद्धतीने तुम्ही अधिक मासात कुठलंही नवीन कार्य करण्यासाठी आरंभ करू नका. नवीन कार्याची सुरुवात करू नका. शक्य तितकं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्हिटीचा अंगीकार तुम्ही स्वतःमध्ये करा. अशा पद्धतीने जो अधिक मासाचा महिना आहे तो व्यतीत करा. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त रहा. धन्यवाद.